अजिंठा येथे एका यूट्यूबरला धमकावून हे छत्रपती संभाजीनगर नाही औरंगाबाद आहे असं म्हणणाऱ्या जिहादी सलमान कलीम खान याला तात्काळ अटक करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी अजिंठा येथील मुख्य चौकातून पोलीस ठाण्यापर्यंत हिंदू संघटना निवेदन देण्यासाठी निघाले असता त्याच वेळी अचानक जिहादी मानसिकतेच्या लोकांनी हिंदू संघटनांचा विरोध करून अल्लाहू अकबरचे नारे दिले। अशा औरंगजेबाच्या औलादींना ठेचून काढण्यात यावे अशी मागणी हिंदू संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे। अजिंठा येथे या अगोदर देखील हिंदूंना जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याच्या घटना समोर आल्या। हिंदूंना आपले सण साजरे करताना देखील हे जिहादी आडवे येत असतात। औरंगजेबाच्या जिहादी औलादींनी काही दिवसा अगोदर एका हिंदूच्या घरावर हल्ला सुद्धा केला होता। यात हिंदू कुटुंबाला गंभीर दुखापत देखील झाली होती। अजिंठा येथे जिहादी मानसिकता असलेल्या औरंगजेबाच्या औलादींचे टोळके सक्रिय झाले आहेत। हे टोळके जाणीवपूर्वक हिंदूंना टार्गेट करून त्रास देत असतात। अशा जिहाद्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे अशी मागणी हिंदू संघटनांच्या वतीने होत आहे। सोशल मीडियावर व्हायरल झाल्याप्रमाणे अजिंठ्यातील एका जिहादी मानसिकतेच्या व्यक्तीने एका यूट्यूबरला ब्लॉगरला धमकावले की हे छत्रपती संभाजीनगर नव्हे तर औरंगाबाद आहे। या विरोधात पोलिसांनी दखल तर घेतलीच आहे, पण स्वामी सर्वानंद सरस्वती यांच्या नेतृत्वाखाली आज हिंदू समाजातील 150 नागरिक मोटरसायकलीवर जाऊन अजिंठा पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी गेले असताना तिथं चौकात बुलढाणा रोडवरील चौकात अवैधपणे बेकायदेशीरपणे मोठा जमाव जमला। त्यांनी मोठमोठ्याने घोषणा दिल्या विरोधात आणि एक प्रकारे औरंगजेबी मानसिकता जी आहे ही जी औरंगजेबी विचारधारा आहे त्याला पाठबळ देण्याचं काम तिथल्या त्या 200-300च्या जमावानं केलं आहे। खऱ्या अर्थानं औरंगजेबाला याच मातीत गाडलं आहे। छत्रपती श्री संभाजीनगर हा आमचा स्वाभिमान आहे, आम्ही सगळ्यांची शान आहे आणि औरंगजेबी मानसिकतेला या औरंगजेबाच्या नाजायज औलादींना वेळीच ठेचले गेले पाहिजे। त्यासाठी आम्ही निवेदन देण्यासाठी पोलीस प्रशासनाकडे गेलो होतो, पण काही काळ ह्या सगळ्या गोष्टीमुळे तणाव निर्माण झाला। पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टळला, पण ही जी औरंगजेबी मानसिकता आहे याला नक्कीच आपण सगळ्यांना एकत्रित येऊन थांबवावं लागणार आहे।